गावागावात महाराष्ट्रात त्याच्याच नावाची आग। आला आला तर संदीप राणे दादा राजसाहेबांचा ढाल्या वाघ। आला आला तर संदीप राणे दादा राजसाहेबांचा ढाल्या वाघ। मनसेचा ढाल्या वाघ, मीरा भाईंदरचा ढाल्या वाघ। आला आला तो संदीप राणे दादा राजसाहेबांचा ढाल्या वाघ। मीरा भाईंदर मनसे शहर जिला अध्यक्ष संदीप राणे के जन्मदिन पर बधाई देने वालों का तांता लग गया। लेकिन यह मंच केवल शुभकामनाओं तक सीमित नहीं रहा, मंच बन गया राजनीति का अखाड़ा। मनसे नेता अविनाश जाधव, भाजपा नेता नरेंद्र मेहता और कांग्रेस के मुजफ्फर हुसैन जैसे दिग्गज एक ही मंच पर नजर आए। जन्मदिन की बधाइयों के बीच नेताओं के सियासी सुर भी सुनाई दिए। कहीं सॉफ्ट कॉर्नर की राजनीति तो कहीं बीते मतभेदों की छाया। इस मंच ने दिखा दिया कि मीरा भाईंदर की राजनीति में रिश्ते कैसे करवट ले रहे हैं। क्या बधाई देने आए थे या एक दूसरे पर निशाना साधने? ये सवाल पूरे कार्यक्रम में हवा में तैरता रहा। खूप प्रेम असलेला माणूस आहे नरेंद्र मोदी साहेब। नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला उज्ज्वल निकम साहेबांना फोन केला की बोलले मी मराठीत बोलू की हिंदीमध्ये बोलू, आणि त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण भाषण जे काय संवाद होता तो मराठीत होता। एवढ्या मोठ्या माणसाला वाटतं की इथे महाराष्ट्रात कॉल केलेला आहे आणि तो माणूस मराठी त्याची मराठीत बोललं पाहिजे। तुम्ही इथे व्यवसाय करताय, तुम्हाला लाज वाटते मराठी बोलायची? याच लोकांना शिकतील ज्यांना तुम्ही आदर्श मानता, त्या माणसाकडनं काहीतरी शिका। त्या एवढ्या मोठ्या माणसाला जर वाटत असेल मला फोन महाराष्ट्रात जातो आणि मराठीत बोललं पाहिजे, तर मला वाटतं की हिथे जे काय त्यांचे चापलूस आहेत ना, त्यांनी पण ते शिकलं पाहिजे आणि त्यांनी पण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे। अधिकारी माझा लहानपणाचा मित्र ज्याचा आज वाढदिवस साजरा करायला आपण इथे उपस्थित आहोत ते संदीप राणे यांना मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा मी देतो। त्याचबरोबर संदीप अशीच वाटचाल तुमची सामाजिक जीवनामध्ये पुढे चालू राहावी आणि यशस्वीरित्या चालू राहावी ही शुभेच्छा मी आपल्याला देतो। मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अतिशय त्याच मंचावर सर्वात पहिला सुरुवात केली शुभेच्छाची साजिदरी आणि त्याने हिंदीमध्ये शुभेच्छा दिली। थोडक्यात असं आहे की त्याची भावना स्पष्ट होती, भाषा कुठली होती, पण त्यांनी प्रेमापोटीने त्यांना शुभेच्छा दिली की आपको जन्मदिन की बधाई हो। ह्याला तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, हा प्रेमाने आलेला। राहिला प्रश्न मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे, महाराष्ट्राचा अभिमान सर्वांनाच आहे। देशाचे पंतप्रधान हे सांगायचं राष्ट्रभर हे उद्देश होतो की मला मराठी पण येते आणि हिंदी पण येते, त्याला वेगळा अर्थ लावू नका, तुम्हाला कुठल्या भाषेत पाहिजे मी त्या भाषेत बोलू शकतो। हा त्यांचा एक महाराष्ट्राला प्रेम होता आणि स्नेह होता। मी मुजफ्फर हुसैन साहेबांचा आप नहीं थे तो मुझे बहुत तकलीफ हो रही थी चुनाव में साथ में, कारण की चांगला शहराचा विकास होण्यासाठी विपक्ष लागतो आणि नक्की मुजफ्फर हुसैन साहेब आता त्याची तब्येत आता बरी आहे, ईश्वरची प्रार्थना करून त्याला पण चांगलं स्वास्थ्य लावा। आप नहीं थे इसलिए इतने खड्डे हुए, आप ते असते असते जर मागे लागले असते विपक्ष आम्ही जोरात लागलो असतो, आम्ही लागतोच आहे, परंतु विपक्ष असलाच पाहिजे। आणि माझी मनापासून इच्छा आहे की त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं, त्यांनी आराम करावा, परंतु आजारी होऊ नये, ते चांगलं आराम करावं ही आमची शुभेच्छा आहे। आणि नक्की आम्ही गमतीने बोलतो मुजफ्फर हुसैन साहेबांचं राजकारणामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे, मी त्यांच्याकडनं बरेचसं काही शिकलोय। 5 वर्ष त्यांच्या सोबतही होतो, तर माझ्याकडे जो काही आहे तो सगळ्यांचा थोडं थोडं पिक्चर आहे, तुमचं पण थोडंफार पिक्चर आमच्याकडे आहे आणि ह्या शहराला प्रगतिशील करण्याचा प्रयत्न करतो। मी परत एकदा संदीप राणेजी यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।